जय मित्रांनो, मी हर्षद सर। आज आपण आलोत नवीन आगळ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आहे तो आता चालू झालेल्या मुलांच्या फिजिकलचा। तो फिजिकल कोणता? ते आहे फिजिकल मुंबईचं। प्रत्येक मुलाची आशा लागली मुंबईचं फिजिकल आउट ऑफ निघलं पाहिजेत आणि माझं नाव लिस्टमध्ये आलं पाहिजेत आणि मी स्वतः माझ्या बापाचं नाव रोशन केलं पाहिजेत। असाच एक आपण छानदार व्हिडिओ आलोय की जी मुलांना आज ऊर्जा देऊन जाईल आणि हा व्हिडिओ नक्की पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओचे मुद्दे काय आहेत? व्हिडिओचे मुद्दे आहेत जे आता मुलं फिजिकल देणार आहेत त्या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची प्रेरणादायक आणि हा व्हिडिओ नक्कीच त्या मुलांनी पाहणं गरजेचं आहे। आपण विशेष टाकला डायरेक्ट मुंबईमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी जे मुलं मैदानी चाचणी जे तयारी करत आहेत, मैदानीसाठी जे जाणार आहेत मुलं, ह्यांची सगळ्यात महत्त्वाची ह्यांनी काळजी काय घ्यायला पाहिजेत, कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजेत, ह्या आपला व्हिडिओ आहे। सर्वात प्रथम मी मुलांसाठी एक आव्हान करू शकतो आणि आव्हान सर्व मुलांसाठी आव्हान आहे। मित्रांनो, सर्व मुलांनी 100% फिजिकल केले, 100% आपला प्रयत्न तिथे जाऊन तुम्ही जोमाने लावणार आहेत। पण मित्रांनो, आपण सर्वजण जेव्हा आपण एखाद्या नवीन जागेवर जातो किंवा जेव्हा एखाद्या वर्दीवाल्याच्या पुढे जाऊन उभा राहतो तेव्हा आपलं मन लटलट कापत असतं। पण हे जर लटलट कापत असेल तर ह्याला एक उपाय आहे मित्रांनो। उपाय काय आहे बघा, तुम्हाला सर्वांना माहीत असेल वर्दी आज त्यांच्या अंगात आहे, उद्या आपल्या अंगात येणार आहे। पण आपण आजपर्यंत जे काय कष्ट केलेत ह्या कष्टाचं फळ त्याच्यामध्ये असणार आहे आणि या फळामधून आपण वर्दी घेणार आहोत। मग काय करायचं यासाठी? मग काय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मग काय करायचं? काय करायचं ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। मित्रांनो, आपण जेव्हा मुंबईच्या ग्राउंडला जाणार आहोत तिथं आपण गोळा फेक टाकणार आहोत, तिथं आपण 100 मीटर पळणार आहोत, तिथं आपण 1600 मीटर पळणार आहोत। पण ह्या सर्वांच्या अगोदर आपण स्वतःने काय काय काळजी घ्यायला पाहिजेत तिथे तुम्हाला दिले। विद्यार्थ्यांनी काळजी काय घ्यायला पाहिजेत? विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिली डॉक्युमेंट, हा सगळ्यात मुद्दा पहिला आहे। डॉक्युमेंट आपल्याला काय काय सांगितलं? डॉक्युमेंट आहेत आपण जो फॉर्म भरला, जी काय त्याची पर्ची आली ती फॉर्म भरले पर्ची, आधार कार्ड आणि फोटो, हे आपल्याला तिथे घेऊन जायचं। फक्त एवढं सांगितलंय मुंबई पोलीसवाल्यांनी, कारण मुंबईला भरपूर पाऊस आहे, पावसामध्ये आपल्याला पळायचं आहे, त्याच्यामुळे बाकीचे कोणतेही डॉक्युमेंट आपण त्यांनी मागितले नाहीत। मग एवढे डॉक्युमेंट आपण तिथे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावरती आपलं फिजिकलला गेटच्या आतमध्ये घेणार आहोत। पण जेव्हा आपण आतमध्ये जाणार आहोत सगळ्यात पहिली मुद्दा, आपण आतमध्ये जाताना काय काय घेऊन जायला पाहिजेत? सगळ्यात पहिली गोष्ट पाणी बॉटल, ज्याला आपण वॉटर म्हणतो, पाणी बॉटल। दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर आता बघा तुम्हाला प्रत्येक जमत असन काजू न्या, बदाम न्या, सफरचंद न्या, केळी न्या, पण मी थोडं उलटं बोलणार आहे। ही 100% काजू असन, बदाम असन, सफरचंद असन, केळी असन 100% हे घेऊन जा तुम्ही। पण मी तर तुम्हाला ह्याच्या पुढचं जाऊन सांगितलं तर आपण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बीट, जे बीट आहे हे सगळ्यात पहिले बीट घेऊन जा, दुसरं काकडी घेऊन जा, तिसरं टोमॅटो घेऊन जा, चौथं मुळा घेऊन जा आणि चौथी हे जे 4 प्रकार आहेत हे 4 सगळ्यात जास्त आपल्याला पुरा असणं गरजेचं आहे। कारण एक असं महत्त्वाची गोष्ट, आपण जर बीट जर आपण त्यातले एक जरी फाक करून खाल्ली तर आपल्याला सगळ्यात जास्त आपल्याला एनर्जी देणार आहे। त्यातली काकडी जर आपण एक काढून खाल्ली तर ती बी आपल्याला कितीही गरम असू द्या, किती थंड वातावरण असू द्या, ह्या वातावरणामध्ये आपल्याला ती थंड ठेवणार आहे आपल्या शरीरासाठी। त्यामुळं हे काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, बीट हे 5 पदार्थ आपल्या संग असणं गरजेचं आहे आणि आपण हे नेणं गरजेचं आहे। आणि त्याच्याबरोबर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मोकळी का होईना पाणी बॉटल घेऊन जाणं गरजेचं आहे। मोकळी का होईना, जाताना पाणी बॉटल त्यांनी भरून नाही दिली तुम्हाला तर आतमध्ये गेल्यानंतर एखादी पाणी बॉटल घ्या, ज्या जागेवर पाणी आहे तिथून पाणी बॉटल भरा आणि आपल्या बॅगमध्ये आणून ठेवा। कारण की काय सांगता येतं, काही टायमाला तुम्हाला त्यांनी उठवूनच दिलं नाही तर मग आपण जी आणलेली बाटली आहे ह्या बाटलीतून थोडं पाणी पिणं गरजेचं आहे। कारण काय झालं मित्रांनो, मुलींचं आत्ता पाहिलं असं तुम्ही मुंबईचं फिजिकल, सकाळी जर 5ची बॅच आहे ही 11-12 वाजता दुपारी होती आणि जी दुपारची बॅच आहे ही रातच्या 12-1 वाजता होती। म्हणजे असं आपल्यावरती असा प्रसंग नको यायला, त्याच्यामुळं काळजी आपल्याला घ्यायची। जाताना हे आपले सफरचंद असन, केळी असन किंवा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, बीट हे पदार्थ घेऊन जा। आणि आपण जर घरूनच जाणार असताल तर बरेच मुलं अकॅडमीमधून जातात, पण त्याच्यापुढं जर बरेच मुलं जर घरून जाणार असतील तर मम्मीला घरी जाऊन सांगा शेंगदाण्याच्या चपात्या करून न्यायच्या। शेंगदाण्याचं जे काय कुठं असतो ह्याच्या चपात्या करून घेऊन जा,
ज्या गोड पुऱ्या म्हणतो आपण, हे पदार्थ लवकर खराब होत नाहीत। शेंगदाण्याची चपाती असेल किंवा पुरी असेल, जी गुळाची पुरी आपण ज्याला म्हणतो, ही पुरी आपण घेऊन जाऊ। हे आपण नेल्यानंतर आपल्याला कोणत्याही गोष्टीची हे कितीही दिवस ठुलं आपल्या बॅगमध्ये तर खराब होत नाही। त्यामुळे ह्या दोन गोष्टी आपल्या सगळं असणं गरजेचं आहे। पण जेव्हा आपण रिंगणाच्या आतमध्ये जाऊ, जेव्हा आपल्याला स्वतःला आपला ग्राउंड द्यायचं आहे, जेव्हा आपण रिंगणामध्ये उतरणार आहेत, पण पहिली काळजी घेतली पाहिजेत। आपण 1600 मीटर जेव्हा मारायसाठी जाणार, आपल्याला जो कोणी कॉन्स्टेबल आहे, कॉन्स्टेबल जेव्हा आपल्याला 1600 मीटर मारण्यासाठी घेऊन जाणार आहे ना, जेव्हा कोणी कॉन्स्टेबल आपल्याला 1600 मीटर मारण्यासाठी घेऊन जाणार आहे ना, तेव्हा पहिली गोष्ट, सर्वात पहिली एक गोष्ट आठवा, आपल्याला जास्त राऊंड पाळायचेच नाहीत। आजपर्यंत आपण जेव्हा कुठं ज्या जागेवर प्रॅक्टिस करत आहोत ना, त्या जागेवरती आपण भरपूर मेहनत घेतली, भरपूर कष्ट केलेत। हे सर्व कष्टांचं फळ, सर्व गोष्टींचं चीज ह्या त्याच टायमाला 5 मिनिटं आणि 10 सेकंदामध्ये आपल्याला ते पूर्ण करायचंय। 5 मिनिटं आणि 10 सेकंदामध्ये आपल्याला ते पूर्ण करायचंय। काय पूर्ण करायचंय? पूर्ण करायचंय ते 1600 मीटर। काय करायचं आपल्याला? पूर्ण करायचंय ते 1600 मीटर पूर्ण करायचंय। 1600 मीटरला मला माहित आहे की मला 20 मार्क घ्यायचे आहेत। किती मार्क घ्यायचे? 20 मार्क। मग ह्या 20 मार्कासाठी मी 5-10च्या आतमध्ये मला येणं गरजेचं आहे। आणि जर 5-10च्या आतमध्ये आलो तर मला 100% 20 मार्क भेटणार आहे। आणि मग मी 50 मधले 20 मार्क घेण्यासाठी मी काय करणार? मी मारणार आहे ते 4 राऊंड। मग हे 4 राऊंड कसे मारणार आणि काय करावं लागेल मारण्यासाठी? मित्रांनो, आपण जेव्हा राऊंड मारायला जाऊत ना तुम्ही, तेव्हा एकच गोष्ट आठवा, तुम्ही जेव्हा तुम्हाला 1600 मीटर मारायचे, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो बघा, तुम्ही जेव्हा ग्राउंडमध्ये जाताना तेव्हा सगळ्यात पहिलं दर्शन ग्राउंडचं घ्या। जेव्हा तुम्हाला 1600 मीटर किंवा 1600 मीटर मुलाला मारायचं सोडणार ना, तेव्हा नक्कीच आपल्या आईबापाची स्वप्न आठवा, आईबापांनी आपल्यासाठी आजपर्यंत केले कष्ट आठवा। आणि या कष्टामध्ये तुम्हाला 100% ताकद, तुम्हाला ते कष्ट तुमच्याकडे जे आहे ना, हे 100% तुम्हाला कष्ट तुमचे उपयोगी येतील। फक्त आईबापाला आठवा, कारण की आपला बाप फटका बैल घालून फिरतो, पण पोराला किंचित पण कमी करत नाही। कारण त्याला माहिती आहे माझं पोराला 4 मुलात वागायचंय, गावात वागायचंय। जर तो रूमवरती असेल, कुठं असेल आणि तिने बैल काढला तर फटका मारत सगळे पोरं त्याकडे बघून हसतील, पण माझ्या मुलाच्या अंगात बैल हा चांगलाच असावा म्हणून माझा बाप हा, प्रत्येक मुलाचा बाप हा आपल्या मुलाला चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो आणि तो बाप हा देतोच। ही मी छाती ठोकून सांगू शकतो, कोणताही बाप कमी करत नाही। मग आपण बापासाठी एक बार, आईसाठी एक बार, ज्या आईने आपल्याला 9 महिने पोटामध्ये वाढवलं, ज्या आईने रक्ताचा थेंब थेंब करून आपल्याला मोठं केलं आजपर्यंत, ह्याचा हा लास्टचा क्षण आहे। ह्या क्षणाची आजपर्यंत आपण सर्वजण आठवण करत होतो, ह्या क्षणाची आपल्याला आतुरता होती की ही शेवटची आणि लास्टची भरती असेल। ह्याच भरतीमध्ये माझं स्वतःचं नाव रोशन होईल आणि मी कसा महाराष्ट्र पोलीसमध्ये, मी कसा पोलीस भरती होईल, ही माझी स्वतःची काळजी आहे। मग ही स्वतःची काळजी कशी पूर्ण करायची मला, तर माझी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1600 मीटर मला 5-10च्या आतमध्ये मारायचं आहे। मित्रांनो, 5-10च्या आतमध्ये आपण जेव्हा मारू तेव्हा आपण नक्की आउट ऑफ होईल। पण 5-30 मध्ये मारला आपण तर आपल्याला 18 मार्क भेटणार आहेत। 5-30 मध्ये मारलं तर 18 मार्क। ज्या मुलांची थोडी प्रॅक्टिस कमी आहे अशा मुलांनी 18 जरी मार्क घेतले, पण 18 मार्क घेण्यासाठी आपल्याला 4 राऊंड मारायचे। आपल्याला किती राऊंड मारायचे? आपल्याला किती राऊंड मारायचे? 4 राऊंड मारायचे मित्रांनो। मग 4 राऊंड मारण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा, आपल्याला आपण जेव्हा आपण ट्रॅकवरती पळणार आहोत ना, आपण जेव्हा ट्रॅकवरती पळणार आहे, आपल्याला ट्रॅकला ते आपण इथून तो आपल्याला सोडणार, जेव्हा आपण इथून पळायला सुरू करूत ना, इथून जेव्हा पळायला सुरू करूत ना, सगळ्यात पहिला जो राऊंड असेल ना, हा 1 मिनिट आणि 15 सेकंदाच्या आतमध्ये आलाच पाहिजेत आपला। 1 मिनिट 15 सेकंद किंवा 1 मिनिट 10 सेकंदाच्या आतमध्ये आपला राऊंड आला पाहिजेत। पण जर माझा एक राऊंड 1:15 सेकंदामध्ये आला राऊंड, तर दुसरा राऊंड पण माझा 1 मिनिट, बघा दुसरा राऊंड पण
1 मिनिट पहिला राऊंड 1 मिनिट 15 सेकंद, दुसरा राऊंड 1 मिनिट आणि 20 सेकंदामध्ये माझा दुसरा राऊंड कंप्लीट झाला पाहिजे. कोणता राऊंड? दुसरा राऊंड माझा कंप्लीट झाला पाहिजे. कारण मला एक माहीत आहे, माझ्या 2 राऊंडमध्ये माझी बॉडी थोडीशी म्हणजे नॉर्मल गार होती, पण जेव्हा माझा तिसरा राऊंड होईल ना, बरेच मुलं म्हणतात की सर आमचे पाय गळून जातात तिसऱ्या राऊंडला. पण मित्रांनो, पाय गळून जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे, आपण ज्या टायमाला आता आपण ग्राउंड करतो किंवा करायचं असेल तेव्हा जायच्या अगोदर थोडी तेलाने मालिश करा आपल्या स्वतःच्या पिंढऱ्या, थोड्याशा खाली अशा तेल लावून अशा पूर्ण खाली पुश करत चला, थोड्या पिंढऱ्या मोकळ्या होतील, म्हणजे जेणेकरून आपल्या पाय भरणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण तिसरा राऊंड मारायला जाऊत ना, तो तिसरा राऊंड जो आहे ना माझा इतक्या स्पीडमध्ये झाला पाहिजे, तिसऱ्या राऊंडमध्ये आपलं स्पीड दिसलं पाहिजे आणि तो आला पाहिजे 1 मिनिट आणि 10 सेकंदाच्या आतमध्ये आलं पाहिजे. ह्याचबरोबर आपले होते 3 राऊंड कंप्लीट. आणि जो शेवटचा राऊंड राहणार आहे, जो शेवटचा राऊंड राहणार आहे ना, ह्या राऊंडसाठी मला इतकं झटायचं आहे मित्रांनो, इतकं झटायचं आहे. मी 1 मिनिट आणि 15 सेकंदामध्ये जरी आलो, 1 मिनिट आणि 15 सेकंदामध्ये जरी आलो किंवा 1 मिनिट आणि 20 सेकंदामध्ये जरी आलो, तरी माझं 100% 1600 मीटर आउट ऑफ होतंय. मग आउट ऑफ बघा, मी जर 15 मध्ये आलो, 15 दुने 30, 30 आणि 10 40, 40 आणि 20 60, म्हणजे 5 मिनिटामध्ये मी पूर्ण करू शकतो इथं, बरोबर ना. जरी माझे वरती 5 सेकंद झाले तर 5 मिनिटं आणि 5 सेकंद मी जरी काय करीन, 5 मिनिटं आणि 5 सेकंद. जरी मला शेवटच्या राऊंडला 1 मिनिट 15 सेकंद किंवा 20 सेकंद लागले, तरी माझा राऊंड 5 मिनिटं आणि 5 सेकंदामध्ये माझा कंप्लीट होईल. म्हणजे मला एकच माहीत आहे, 1600 मीटरसाठी पहिला राऊंड 1:15, दुसरा राऊंड 1:20, तिसरा राऊंड 1:10. मी तिसरा राऊंड 1:10 का बोललो माहिती मित्रांनो? सगळ्यात महत्त्वाची आठवायची गोष्ट, तिसऱ्या राऊंडला आपली बॉडी गरम झाली असती. बऱ्याच मुलं आता म्हणतात की सर तुम्ही मधला राऊंडच असा का केला, 1:10 कसा बसवला? कारण की ह्या 2 राऊंड जे आहेत ना, 2 राऊंडमध्ये आपली बॉडी एकदम लूज मोकळी होणार आहे. पळताना आपलं हँड होणार, पायच्या स्टेप खुलणार आहेत. कारण कोणत्या राऊंडला खुलणार आहेत? त्या तिसऱ्या राऊंडलाच खुलणार. आणि का खुलणार? बरेच म्हणतात की सर आम्ही 2 राऊंड मारत थकतो, तिसऱ्या राऊंडला आमची बॉडी कमी स्पीड देत नाही. पण मित्रांनो, हा आपल्या स्पोर्टचा नियमच आहे. जेव्हा तुमची बॉडी गरम होती, जेव्हा बॉडी तुमची हीट देते, तेव्हा तुमचा स्टॅमिना वाढला जातो. आणि स्टॅमिनासाठी आपण सर्वांनी सगळ्यात मोठी गोष्ट, कमरेपासून हा हात खाली नाही गेला पाहिजे, फक्त बॅकला गेला पाहिजे, हा हात हल्ला पाहिजे. एवढा हा हात हल्ला पूर्ण तर आपल्या पायाच्या स्टेप वाढणार आहेत. स्टेप वाढल्या की आपण मग ते आपला टायमिंग जो आहे ना, हा टायमिंग कवर जाईल. 1:20चा जर 1:10 पर्यंत येऊ शकतो. राहिला शेवटचा राऊंड. मित्रांनो, मला एक सांगा, तुम्ही खरंच सांगा, जेव्हा शेवटचा एक राऊंड राहील ना, मला तुम्ही कुणी पण सांगा, जेव्हा शेवटचा राऊंड मारायचा आहे ना, तेव्हा तुम्ही फक्त एक विचार करा, साला जर आपण त्या शेवटच्या राऊंडला जर आपण थकलो तर, आणि माझ्या शेवटचा राऊंड मारून झाला नाही तर, मग काय? मग तुम्ही एक विचार करा, मग काय? प्रत्येकाने स्वतःचं दुःख आठवा. तुम्ही किती प्रयत्न केलेत, जेव्हा पैसे नव्हते बापाकडे, तेव्हा बापान दुसऱ्याकडून पैसे उसने घेऊन आपल्या अकॅडमीत भरले, आपले यायला पैसे भरले, जायला पैसे भरले, यायला पैसे भरले, जायला पैसे भरले. जेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं ना, तेव्हा बाप दुसऱ्याच्या रानात काम करून आपल्याला पैसे पुरवायचा ना. मग आपण ध्यान ठेवा की बाप माझ्यासाठी इतकं करतोय ना, तर बापासाठी मी हा शेवटचा राऊंड मारणार. शेवटचा राऊंड असा मारणार की प्रत्येकाने मी समजा माझ्या पुढे 20 मुलं आहेत ना, 20 मधले मी 100% 10 कव्हर करीन, 15 कव्हर करीन. फक्त टार्गेट पुढच्याला कव्हर करायचे. जो जाईल पुढं त्याला जो माझ्या पुढं असेल त्याला मी कव्हर करणार आणि करून दाखवणार. ही माझ्यामध्ये जिद्द आहे आणि ही चिकाटी माझ्यामध्येच आहे. आणि हे पूर्ण करून दाखवणार म्हणजे दाखवणार, हे माझ्या धमक आहे. म्हणून मी शेवटचा राऊंड सांगितला, 1:15 किंवा 1:20 मध्ये या. तुमच्या त्या टायमाला पाय 100% भरणार आहेत, म्हणून मी तर टाइम वाढवलाय. 1:20 पर्यंत गेलो, 1:20 मध्ये मारा आणि 100% होऊन दाखवा, आउट ऑफ टाइम मारून दाखवा. हे झालं आपलं 1600 मीटरसाठी. दुसरी गोष्ट आपल्याला मारायचं ते गोळाफेक. बघा, आपला गोळाफेक. मित्रांनो, गोळाफेकचा हा एक म्हणतात एक जलवाच एक वेगळा आहे. जलवा ज्याला म्हणतो आपण, हा जलवाच वेगळा आहे. हा जलवा म्हणजे काय मित्रांनो? गोळा आपल्याला पकडायचा आहे हातामध्ये. प्रत्येक मुलगा बघा, गोळा जेव्हा पकडायचा ना,
तेव्हा जो आपला हा जो हात आहे इथून हा हात इथं आपला गोळा दिसला पाहिजेत. कुठं इथं गोळा दिसला पाहिजे आणि ह्याचे हात खालून हात आला पाहिजेत. इथं आपल्या गोळ्याच्या मध्ये इथं आपल्याला थोडा मध्ये गॅप दिसला पाहिजे मध्ये. असा गोळा घट्ट पकडला पाहिजे इथं. आणि मी जेव्हा गोळा पकडणार हा गोळा माझ्या मी कुठं बघणार इथं कानापाशी धरण फक्त मांडणार नाही. मांडणार नाही. पकडणार. पकडण्याचा अर्थ समजतो. मी कानापाशी पकडणार आणि जेव्हा मला गोळा फेकायचा तेव्हा माझ्या पायाचं अंतर आणि हे राईट होणार आणि जेव्हा मला फेकायचा बघा हात होणार आणि हा धरणार गोळा आणि जेव्हा माझी ही बॉडी साईडला जोरात पुश होईल ना तेव्हा हा बॉडीचा तोल हा सरळ पुढे जाणार आहे. म्हणजे जेव्हा मला फेकायचा गोळा तेव्हा माझा हाताचा हा जो भाग आहे ना ह्या कानापाशी असेल आणि जेव्हा माझा हात पुढे येणार फक्त तेव्हा मी काय करणार आहे तेव्हा जोरात झटका बघतो. तेवढा क्षणाचा झटका इतका स्पीडमध्ये देईल आणि स्पीडमध्ये देईन आणि माझा गोळा डायरेक्ट मी 8 मीटर 8.5 मीटर मी फेकन. किती मीटर फेकन? 8.5 मीटर फेकन. म्हणजे माझा गोळा आउट ऑफ झाला. म्हणजे मला 1600 मीटरला 20 मार्क घ्यायचे ते किंवा 18 मार्क घ्यायचे आणि मला गोळा हा 15 मार्काचा टाकायचा आहे. म्हणजे टाकायचा च च च चच त्याच्या व्यतिरिक्त नाही आहे. च का? च का? याचं कारण सांगतो. हा गोळा हा क्षणिक तुमचा आउट ऑफ होऊ शकतो आणि तुमचा एखादा मला वर्ग बनेन की सर माझं मी ज्या जागा प्रॅक्टिस करतो ना त्या जागा माझा गोळा आउट ऑफ कधी पडलाच नाही. तर तुम्ही काय सांगता माझा गोळा आउट ऑफ पडन? बाबांनो गोळा तुमचा कुठं पडला असं नसन पडला काय मला काहीच माहीत नाही. फक्त एक सांगतो मी तुम्हाला की तुमचा गोळा कानापाशी ठेवा आणि तू फक्त सरळ तुम्ही जोरात झटका देऊन द्या बोरा सोडा. जर तुमचा गोळा आउट ऑफ नाही पडला ना फक्त झुकू नका. बापाने शिकवलं आपल्याला कुणापुढे झुकायचं नाही. ते एक नाही ते पिक्चर कोणता तरी झुकायगा नाही साला ह्या पद्धतीने झुकायचं नाही कुणापाशी. साला गोळा बी झुकायचा नाही गोळा फेकायचा टायमाला पिक्चरमध्ये सांगतं आपल्याला झुकायचं नाही साला. आपण का झुकायचं साला? झुकायचं नाही. गोळा फेकताना हा हात खाली नाही आला पाहिजे. हा शोल्डर खाली नाही आला पाहिजे. हा शोल्डर वरच राहिला पाहिजे. वरची वर डायरेक्ट टर्न करायचं बॉडी आणि सोडून द्यायचा आणि शेवट फेकल्यानंतर फक्त डोळे उघडून पाहायचा. गोळा असेल तो 8.5 मीटरच्या अंतराला क्रॉस करून पडला असेल म्हणजे मी घेणार ते 15 मार्क. हा झाला गोळा मित्रांनो. आता आपण आलो शेवटला 100 मीटरसाठी. बरोबर आपण आलो हा शेवटला 100 मीटर. मित्रांनो 100 मीटर म्हणजे मुलांसाठी 11.5 सेकंदाचा हा इव्हेंट आहे. किती सेकंदाचा इव्हेंट आहे? हा आहे 11.5 सेकंदाचा इव्हेंट आहे. 11.5 सेकंदात जेव्हा मी येणार आहे ना तेव्हा मी नक्कीच 15 मार्क घेणार आहे. पण बऱ्याच मुलांचं स्टार्टिंग पॉईंट चुकतो. मग त्याच्यामुळं बरेच मुलं आमचे आहेत असे ते 11.5 सेकंदामध्ये येत नाहीत. किती सेकंदामध्ये येत नाहीत? 11.5 सेकंदामध्ये येत नाही. 11.5 सेकंद येत नाहीत. पण आमचे भरपूर मुलं असे आहेत ते 12.5 सेकंदाच्या आत येतात. किती येतात? 12.5 सेकंदाच्या आतमध्ये जातात. मग येण्यासाठी काय करावं लागेल बघा. आपण ऑलिम्पिकच्या स्पर्धा पाहतो. ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये जगाचं रेकॉर्ड तोडणारा आणि स्वतःचं रेकॉर्ड बनवणारा आणि स्वतःचं रेकॉर्ड तोडणारा तो जगाचा वर्ल्ड रेकॉर्ड ज्याला म्हणतो आपण त्याचं नाव आहे हुसेन बोल्ट. मित्रांनो हुसेन बोल्टची थोडी कहाणी वाचा कधीतरी. हुसेन बोल्टनी काय केलं स्वतःला जिजवण्यासाठी स्वतःला जगात वर्ल्डमध्ये 1 नंबर येण्यासाठी काय केलं तिने? वर्ल्डमध्ये येण्यासाठी स्वतःला जिजवलं. स्वतःला पूर्ण जिंकून घेण्यासाठी पूर्ण रात्रंदिवस त्या इव्हेंटमध्ये घातला आणि एक दिवस झाला हुसेन बोल्ट झाला तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला. ज्याचं रेकॉर्ड स्वतःचं रेकॉर्ड स्वतःच तोडतो. ठीक आहे त्याचं आत्ता कोण रेकॉर्ड तोडत असेल पण मित्रांनो त्याचं वय पण आता झाले ना. पण त्याच्या वयात त्याचं रेकॉर्ड तोडणारा मायचा लाल कुणी जन्मला होता. आता ठीक आहे नवीन युवा पिढी आता मशनीवर सगळ्या गोष्टी वाढतात. सगळ्या मुलांची पोटॅशियम एनर्जी सगळं मशनी वाढतंय. पण रांगड्या मातीमध्ये ट्रॅकवरती स्वतःला बनवून होणारा फक्त एकमेव हुसेन बोल्ट आहे. त्यामुळे सगळेजण हुसेन बोल्टचा थोडा एखादा व्हिडिओ पहा. 100 मीटर मित्रांनो 100 मीटर आपण स्टार्ट करतो. स्टार्ट लाईन असती इथून ह्या लेंथ असतात पुढे अशा लेंथ असतात 100 मीटर एंडपर्यंत.
इथनं मुलगा इथं मुलगा उभा राहतो आणि इथं मुलगा एंड केला जातो. जेव्हा मुलगा इथं उभा राहतो तेव्हा ध्यानात असणं गरजेचं आहे. आपले 2 पाय उभे आहेत बघा, असे मी 2 पाय मांडलेत. मला जेव्हा उभा राहायचे ना तेव्हा रेषेपासून ही रेष आहे, ही रेष आहे बरोबर ना, ह्या रेषेपासून अर्धा फूट पुढे अंतर ठेवा. म्हणजे आपलाच पाय ह्या रेषेपासून बघा, इथं रेष आहे, ह्या रेषेपासून असा पुढं पाय ठेवा आणि इथून पुढं इथून जो रेष पाठीमागं एका पावलाच्या पाठीमागं आपल्या स्वतःच्या पाऊल पाठीमागं मांडा आणि जो सेकंडला पाय मांडलाय हा फक्त क्रॉस करून पाय मांडा आणि पुढचा हात जो उजवा हात आहे ना हा रेषेपाशी मांडा. तुमची डायरेक्शन पूर्ण अशी झुकलेली पाहिजेत, अशी नको आपल्याला, अशी झुकलेली पाहिजेत, अशी ओढ पाहिजेत 100 मीटर एंड कड. आणि जेव्हा ओढ अशी राहील ना तुम्हाला तो पुढचा म्हणन ना ऑन युअर मार्क सेट बोलणार आहे ना, जेव्हा सेट बोलन ना आणि नंतर तो क्लॅप देईल, गन वाजवल, काय वाजल ते वाजल, जे वाजल ज्याचा धुनी माझ्या कानावरती पडन, ज्याचा धुनी माझ्या कानावर पडन ना त्या धुनीच्या आवाजावरती मी सुटणार आहे. आणि मी सुटन, मी जेव्हा इथून सुटन ना, जेव्हा मित्रांनो मी इथून सुटन ना मित्रांनो, मी फक्त डायरेक्ट एंड इथंच होणार आहे, मध्ये माझा कुठे एंड नसणार आहे. म्हणून मी येणार आहे 12.5 सेकंदाच्या आतमध्ये किंवा 11.5 सेकंदाच्या आतमध्ये येणार आहे. मी जर 18 मार्क जर 1600 मीटरला घेतले, 15 मार्क मी जर गोळा फेकला घेतले आणि मी शेवटला इथं 10 मार्क ऑब्लिक 12 मार्क जर घेतले तर माझी जर 8 आणि 5 13 हा चाला 1 आणि 1 2 2 2 3 आणि 1 4 43 टोटल झाली माझी एकदम साध्यातल्या साध्यात मुलासाठी. जर तिने 12 मार्काचा इथं जर गोळा टाकला, तिथं 12 मार्काचा गोळा टाकला तर तिची टोटल होती 45. किती टोटल होती तिची? 45 टोटल होती. मित्रांनो आपल्याला जी मुंबईला जी पोलीसची भरती करतात ना हे 90% मुलांची हे टोटल होणं गरजेचं आहे. आणि ह्या टोटलसाठी आपण कष्ट किती केलेत ना हे पहा आणि कष्टावरती आपलं 100% विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून 100% ग्राउंड द्या. मित्रांनो आपल्या सर्वांना ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ हा पाहिला आहे, ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्याला टायगर अकॅडमीच्या वतीने खूप साऱ्या शुभकामना. आपण चांगल्या फिजिकल द्या, चांगलं फिजिकल देऊन आपलं स्वतःचं नाव रोशन कसं होईल ह्याची काळजी घ्या. दुसरी गोष्ट 1600 मीटर 800 मीटर 1600 मीटर 100 मीटर आणि गोळा फेक चांगल्या पद्धतीने फेका आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं स्वतःचं नाव पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस ह्या नावाने आपल्याला कसं ओळखतील ह्याची काळजी घ्या. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा, जे विद्यार्थी मनातून खचले आहेत, जे विद्यार्थी मनामध्ये खचले आहेत, जे विद्यार्थी मनापासून थोडं त्याला असं वाटतं धाकधूक होत असेल ना अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. आणि हा व्हिडिओ आपण पाहून मी 100% समजेल की तुम्ही मला मेसेजद्वारे सांगा की आपला हा व्हिडिओ कसा आवडतो आणि आपला व्हिडिओ दुसरा कोणत्या पद्धतीचा व्हिडिओ पाहिजेत ग्राउंडसाठी. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडलाच तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कमेंट करा विसरू नका. जय हिंद मित्रांनो.